मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरे साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या मवेशी गावामध्ये ही सभा पार पडतीये। या सभेसाठी आमच्या सोबत आलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय चौधरी साहेब, त्याचबरोबर आमच्या लांडेताई असतील, त्याचबरोबर अमरभाई असतील, सुरेशजी गडाख साहेब असतील, तळपडे साहेब असतील, आमच्या शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष मच्छिंदर शेठ धुमाळ, राहुल शेटे असतील, पिंटू भाऊ असतील उपस्थित। इथं आपल्या गावचे सरपंच यमाजी दादा भांगरे, रामदास दादा भांगरे, कॉम्रेड नामदेवजी भांगरे, संतोषजी भांगरे, दत्तादादा, त्याचबरोबर गंगूताईजी बांडकुळी आणि इथं उपस्थित मवेशीचे सगळे ज्येष्ठ मंडळी आणि युवक मित्रांनो, खरं तर वागचोरे साहेब, मी ज्यावेळेस गाडीतनं उतरलो, माझा हा तरुण मित्र मला आधी म्हटला, दादा आमच्या रोजगाराचं काय, आम्हाला रोजगार नाहीये। हा नुसता याचा प्रश्न नाही, तुम्ही एखाद्या वडीलधारी माणसाला जर विचारलं, शेतकऱ्याला विचारलं, तर तो म्हणतो आमच्या शेताला भाव, आमच्या पिकाला भाव कधी मिळणार। गेले 10 वर्ष झाले नुसता आपला परिसर नाही, हा संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या जुमलेबाजीला वैतागून गेलाय। 2014 मध्ये म्हणत होते काला धन लेके आऊगा, तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख दे। स्मृती इराणी आठवा, इथं जे काही महिला मंडळी आहेत, स्मृती इराणी डोक्यावर ते सिलेंडर घेऊन म्हणायचे सिलेंडर का भाव बढ़ रहा है। आज त्यांच्या सरकारच्या काळात हजारच्या पार गेलाय सिलेंडर, तरी स्मृती इराणीचं तोंड उघडत नाही। आज दादा महागाई वाढतीये, डिझेल पेट्रोल सगळ्याचे भाव वाढते, आपल्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर जीएसटी लावलाय, अनेक प्रश्न निर्माण झाले या देशामध्ये। हा देश हळूहळू हुकुमशाहीकडे चाललाय, परंतु सामान्य माणूस बोलत नाही का, तो स्वतःच्या अडचणीमध्ये इतका गुंतलेला आहे। या नरेंद्र मोदींनी मागच्या 2014 पासून आतापर्यंत एकाही वर्ष शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला नाही या भारतीय जनता पार्टीने। आज आपण बघतोय ज्या वेळेस शेतकरी यांच्याकडे दिल्लीला जाता, चौधरी साहेब तिथं खिळे ठोकले जातात, आज आमच्या शेतकऱ्यांवर अश्रू गॅस सोडले जातात। जर नरेंद्र मोदीजी, मला एक युवक म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आज जर हे शेतकरी तुमच्याकडे मागणार नाही, मग कोणाकडे मागायचं? या शेतकऱ्यांचा कैवारी कोण आहे? आज इथल्या बसलेल्या प्रत्येकाला आठवत असेल, पवार साहेबांनी 72,000ची कर्जमाफी केली होती, 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती, सरसकट कर्जमाफी होती। नरेंद्र मोदींना संधी होती, परंतु ती संधी त्यांनी गोरगरीब माणसांना वापरली नाही। कोणासाठी वापरली? अदानी अंबानीसाठी। मला माहित नाही त्यांच्या दोघांचा काय साठा लोट आहे, परंतु जे मला दिसतंय 16 लाख कोटी रुपये माफ केले। ते जर 16 लाख कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांसाठी वापरण्यात आले असते, 24 वर्ष कर्जमाफी झाली असती, जी कर्जमाफी पवार साहेबांनी केली। आज आपण बघतोय मधल्या काळात काय केलं, ईडी सीबीआयचा वापर करायचा। आज आपल्या गावातल्या वयस्कर माणसाला ईडी सीबीआय माहिती दादा, कोणी काही नादी लागलं का लावा ईडी सीबीआय। आपल्या इथं ईडी 19 लागू झाली, कॉम्रेडांनी उल्लेख केला, आपल्या नेत्यांना पिचड साहेबांना ईडीची भीती दाखवली गेली, ते आज तिथून निघून भारतीय जनता पार्टीत गेले। त्याच्यापूर्वी पिचड साहेब काय सांगायचे, हे बीजेपी सरकार आदिवासींच्या विरोधातले, तुम्ही जर आदिवासीच्या पोटचे असाल तर बीजेपीला मतदान करू नका। पण जेव्हा तुमच्यावर ईडी लागली, आता तुम्ही त्यांचं गुणगान गाताय। तुम्हाला सर्वांना आठवत असेल, मध्यंतरी मी आपल्या गावात आलो होतो संविधान बचाव रॅली घेऊन, त्या दिवशी कुठेतरी सभेमध्ये त्यांनी बोलले का कोणीतरी आता म्हणतंय संविधान बदलणार आहे, संविधान वाचवायचं आहे, आणि त्यांनी जबाबदारी घेतली का मी खात्री घेतो का संविधान मी बदलून देणार नाही। मला एकच त्यांना सांगायचंय, पिचड साहेब, भारतीय जनता पार्टी तुम्हालाही विचारत नाही। ज्या वेळेस निळवंड्या धरणाचं इथं नारळाचा कार्यक्रम झाला, नरेंद्र मोदी आले, पिचड साहेबांचं योगदान आहे। ज्या माणसांनी काम केलंय त्यांना खऱ्याला चांगल्याला चांगलं म्हणायचं, ही आमची संस्कृती आहे। पिचड साहेबांना तिथं बोलवलं का? पिचड साहेबांना तिथं हेलिपॅडवर थांबवलं, अत्यंत आम्हालाही वाईट वाटलं ना, हा तालुक्याचा अपमान होय। ज्या पिचड साहेबांनी निळवंड्यासाठी त्यांचं योगदान दिलं, लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी योगदान दिलं,
तिथं पिचड साहेब पाहिजे होते, हे माझ्यासारख्या युवकाचं मत आहे. परंतु नरेंद्र मोदींनी बोलवलं नाही, कारण की त्यांना आदिवासी माणूस त्यांच्या बाजूला नको होता. त्याचं दुसरं उदाहरण तुम्हाला मी देतो. आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदीताई मुर्मू, एक आदिवासी महिला आहे. नरेंद्र मोदींनी मताच्या राजकारणासाठी एक आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं. बरोबर, आपल्याला आनंद वाटला, पिचड साहेबांनी सभा घेतल्या. परंतु त्या द्रौपदीताई मुर्मूंचा वारंवार अपमान झाला. संसदेच्या नव्या इमारतीला त्यांना बोलवलं नाही. ज्या वेळेस राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला, रामाची पूजा आपण याच्या आधी करत होतो ना, बरोबर आहे का नाही? रामाला का आपण आता पूजायला लागलोय का? याच्या आधी पूजा करत होतो आपण. परंतु ज्या रामलल्लाला आमच्या एका आदिवासी महिलेनी शबरीनी उष्टे बोर चालले, रामाला आमच्या आदिवासी महिलेचे उष्टे बोर चालतात, मग नरेंद्र मोदीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला द्रौपदीताई मुर्मू का चालली नाही, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. मध्यंतरी अमित शहाची एक तुम्ही व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये अमित शहा काय म्हणताय? आमचं सरकार आल्यानंतर एसटी, एससी, एनटी, ओबीसी यांचं आरक्षण आम्ही काढून घेणार. मित्रांनो, आज जर आपलं आरक्षण काढण्यात आलं, आपल्याला वाली कोणी राहणार? आज हे जे मणिपूर मध्ये 2 आदिवासी महिलांच्या नग्न दिंड्या काढण्यात आल्या, तिथं जे वाद पेटवण्यात आला, याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात नरेंद्र मोदीजींचा आहे आणि अमित शहाचा आहे. त्यांना तिथं मणिपूर मध्ये आदिवासींचा जमिनी पाहिजे, कारण की त्या जमिनीमध्ये धातू आहे. तो धातू त्यांना पाहिजे. यांनी हे गुजराती विचाराचे जे लोक आहेत, यांनी फक्त बाजार मांडून ठेवला या भारताचा, नुसता महाराष्ट्राचा नाही. हा माझा मित्र मला विचारत होता, दादा रोजगाराचं काय? मित्र, तुला एकच गोष्ट सांगतो, जर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाली नसती तर इथले उद्योगधंदे गुजरातला गेले नसते. आज काय झालं? एकनाथ शिंदे असतील, त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार, अजित पवार असतील, त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार, त्याच्यात आपल्याही तालुक्यातला 1 नंबर लागतो. ज्यांना आपण वर्गणी काढून निवडून गेलं, तो माणूस तिकडे गेला. आणि ज्या वेळेस उद्योगधंदे तिकडे चालले होते, गपचूप बसले होते. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नव्हता, त्यावेळेस ते गपचूप बसले होते. दुधाला भाव मिळत नव्हता, त्यावेळेस ते गपचूप बसले होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये कोणाचं सरकार आणायचं, या तालुक्यामध्ये कोणाचं सरकार आणायचं ठरवायचंय. आज पवार साहेब हिमालयासारखे भक्कम उभे आहेत, उद्धव साहेब हिमालयासारखे भक्कम उभे आहेत. जरी आमदार खासदार सोडून गेले असतील, परंतु या जनतेने त्यांच्या मागे भरोसा ठेवला. उद्धव साहेब एक कुटुंब प्रमुखासारखे कोविडच्या काळात भक्कमपणे उभे राहिले का नाही राहिले? अडचण येऊन दिली का उद्धव साहेबांनी? आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवल्या, सगळ्या सुविधा पोहोचवल्या, अनेकांचे जीव वाचवले. त्या व्यक्तीला आज त्यांचा पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतला. पवार साहेबांनी त्यांचा पक्ष चिन्ह काढून घेतला. त्याचा बदला तुम्ही सगळे घेणार आहे की नाही घेणार? याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्ही घेणार आहे की नाही घेणार? गद्दारांना जागा दाखवणार आहे की नाही दाखवणार? जागा दाखवली पाहिजे. आणि दादा मित्रा, तुम्हाला परत एकदा सांगतो, येणाऱ्या 13 तारखेला आपलं चिन्ह बदललं. आता चिन्ह काय झालंय? टेंबा, मशाल. गावरान भाषेत टेंबा. आपल्याला त्या चिन्हावर बटन दाबून आदरणीय भाऊसाहेब वागचोरे साहेबांना पुन्हा दिल्लीत पाठवायचंय. आपला हक्काचा माणूस, आपला माणूस आपल्यासाठी. मी साहेबांसोबत कालपासून आदिवासी परिसरामध्ये दौरे करतोय. साहेबांनी मला एकच सांगितलं, अरे अमित, या तालुक्यामध्ये पर्यटनाला इतकी वाव आहे. मागच्या 10 वर्षात मी सत्तेत जर असतो, अनेक स्कीम मला इथं आणायच्या होत्या. कळसुबाईला रोपवे आणायची होती. भंडारदरामध्ये आपण वॉटर ऍक्टिव्हिटीज करू शकतो. इकडे हरिश्चंद्रगडावर अनेक पर्यटक येतात, तिकडे पर्यटन वाढू शकतो. साहेबांनी सांगितलं, पहिलं काम जे आपल्याला करायचंय, टोलरखिंड फोडायची आहे आणि गेवराईचे डोळखाम ते गेवराई रस्ता करायचंय. हा विजन असणारा माणूस आहे. त्यामुळं मित्रांनो, आपल्याला सुशिक्षित उमेदवाराच्या मागे राहायचंय. त्यांचं शिक्षण जर तुम्ही बघितलं, नरेंद्र मोदीजींपेक्षा जास्त शिकलेले, 6 डिग्री आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आता अनेक ठिकाणी भाषणात चाललंय साहेब, इंग्लिश मध्ये बोलता येतं का नाही, पण साहेबांना भरपूर भाषा येतात, इंग्लिश, हिंदी, मराठी. काळजी करू नका. समोरच्या उमेदवाराला किती भाषा येतात मला माहित नाही. हा, साहेबांनी प्रशासकीय लेवलला भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळं कोणची अडचण असू द्या, साहेब ते मार्गी लावतील. आणि मित्रांनो, आता 4-5 दिवस, 6-7 दिवस राहिलेत. समोरच्यांकडे पैसा भरपूर आहे. आपलाच करातला पैसा घेऊन त्यांनी आता काय केलंय? मलिदा खाल्लाय. अनेक ठिकाणी तालुक्यात कामं झाली रस्त्याची, जे काय झाली त्याच्यात डांबर किती तुम्हीच बघा.
खडी कोणत्या क्वालिटीची तुम्हीच पहा. हा पावसाळा टिकतोय का नाही आपल्याला आता मी ते सर्वे करतोय. पावसाळा झाला का आपण ते रस्ते कुठला सगळे नावासही मी सांगणार आहे कुठं कुठं खडी निघाली. बोगस काम झालेलं आहे. फक्त पैसे खायचे, कमिशन खायचं, आदिवासींच्या नावाखालच्या स्कीम खायच्या, हे धंदे या तालुक्यात चाललेत. सगळ्यांचा वचपा आपल्याला काढायचंय. परंतु मी तुम्हाला सांगतो समोरची यंत्रणा येतील, पैशाची आम्ही दाखवतील, काय देतील, कोंबडा चारतील, पैसे देतील. परंतु आता तुम्हाला तुमच्या पोरांच्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्याचा विचार करायचा. आज महाविकास आघाडी काय सांगतेय, आपलं सरकार जर आलं तर आम्ही सरसकट कर्जमाफी करू. आपलं सरकार जर आलं तर गोरगरीब महिलांना आम्ही 1 लाख रुपये देऊ. आपलं सरकार आलं जर एखादा तरुण ग्रॅज्युएट झाला तर त्याला आम्ही स्टायपन म्हणून इंटर्नशिपला 1 लाख रुपये देऊ. आपल्या वर्ग 2च्या जमिनी सगळं वर्ग 1 जमीन करणारे महाविकास आघाडी एका वर्षात. मित्रांनो, अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आपले सगळे 7 संयुक्त 7 त्यात वर्ग 2 लागलेला आहे. अनेक अडचणी आहेत. आज 75 वर्ष होऊन गेले, आदिवासी समाजाकडे कोणीच लक्ष दिलं नाही. परंतु आज पवार साहेब आहे, उद्धव साहेब आहे, राहुल गांधी आहे, हेच आशेचे किरण आहेत. तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्र विकायला निघालेत. हा पुरोगामी महाराष्ट्र आपण विकून द्यायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. परंतु नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये येऊन काय करतायत, जाती जातीमध्ये दंगली निर्माण करतायत. हिंदू मुसलमान याच्या आधी वाद कोणी केला नव्हता. हे पंतप्रधान लाज वाटती का या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान करतात, रामाच्या नावाने मतं मागतात. इक्बालला शिवाय देऊन रामदासला नोकरी भेटेल का चौधरी साहेब? काय गरज आहे आम्हाला? तुम्ही आमच्या हमी भावावर बोला, आमच्या पोरांच्या रोजगारावर बोला, परंतु नरेंद्र मोदी ते बोलत नाही. आणि कदाचित त्यांच्याकडे दृष्टिकोन नाहीये. आज नरेंद्र मोदी एक कटपुटले सारखी अदानीच्या कटपुटली आहे, बावलाय अदानीचा. अदानी जे म्हणाल तेच निर्णय घेणार. त्यामुळे अशा माणसाला, एक व्यापारी दृष्टिकोन ठेवणाऱ्या माणसाला आपण साथ द्यायची नाही. अशा लोकांच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं जे खरंच शेतकऱ्यांचा विकास करतील. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, येत्या 13 तारखेला मशाल या चिन्हापुढे बटन दाबून साहेबांचा अनुक्रमांक 1 आहे, साहेबांच्या तिथं फोटो असेल, त्याच्या पुढे मशाल या चिन्हावर बटन दाबायचं आणि साहेबांना भरपूर मतांनी विजय करायचं. आणि साहेबांचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साहेब असे एकमेव या महाराष्ट्रातील खासदार जे प्रत्येक गावात त्यांच्या कार्यकाळात गेले. त्यांच्या कामाचा आजही लोक पावती देतात का साहेब हे सभा मंडप तुमचे. असे लोकांना आपल्याला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार करायचंय, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.